अमरावतीत अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले असून शिक्षक परिपूर्ण आक्रमक झाले आहे। शेकडो शिक्षकांनी या शिक्षक उपसंचालक कार्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत मुंडन करून सरकारचा निषेध केला। अंशतः अनुदायिक शाळा कॉलेजचा वाढीव टप्पा अनुदान द्यावे, अंशतः अनुदायिक शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी, 100% अनुदायिक शिक्षकाप्रमाणे सेवा संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांनी तीव्र घोषणाबाजी करीत मुंडन करून सरकारचा निषेध केला। सरकारने मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। अमरावती विभागामधला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांनी जो हा मोर्चा काढलेला आक्रोश मोर्चा, हे अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या 20 वर्षापासून 20%, 40% व 60% अनुदान घेतात, यांनी आपल्या हक्काच्या टप्पावाढ मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे। आमची पहिली मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला विनाअट टप्पावाढ देण्यात यावी, त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं, त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं। यासाठी गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन, थालीनाथ आंदोलन, आमरण उपोषणे करत आहे। शासनाने 12 जुलै 2024ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून 2024 ते डिसेंबर 2024 असा 6 महिन्याचा इरेज डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पावाढ करून देऊ। आमची मागणी ही आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली हे घोषणा न ठरावी, कारण या शासनाने आम्हाला आधी 1160 कोटी रुपये दिले, आता आमचा शासन आदेश काढावा व याच महिन्यामध्ये आम्हाला ऑगस्ट पेटीन सप्टेंबर असं वेतन वितरणाचा आदेश द्यावा व गेल्या 20 वर्षापासून तोटक्या अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा, ही आमची तुमच्या माध्यमातून माननीय शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना, शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे। त्यासाठी आजचा आमचा हा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे।